तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बार्शीटाकळी शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर डोंगराळ उंच टेकडीवर पुरातन माँ रुद्रायणी या ठिकाणी साक्षात पार्वती विराजमान असल्याची अनेक पुराणिक ग्रंथांमध्ये भागवत गीतेमध्ये या स्थळाचे वर्णन केलेले आहे। गडाच्या पायथ्याशी एक छोटासा तलाव आहे, ज्यावेळेस राम लक्ष्मण या ठिकाणी आले होते। त्यांच्या चरण स्पर्शाने या तलावात कमळाची फुले उमललेली आहेत। श्रीची चरण पादुका म्हणून आलेले भाविक भक्त ही कमळ फुले मोठ्या श्रद्धेने विकत घेतात। पार्वती म्हणजे रुद्रायणीच्या अवतारात भक्तांच्या अनेक मनोकामना या ठिकाणी पूर्ण होत असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे। या ठिकाणी नवरात्रात 9 दिवस संस्थांकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते। वन विभागाकडून लहान मुलांकरिता बाल उद्यानाची निर्मिती करून मुलांना खेळण्यासाठी खेळ साहित्य बसवलेली आहेत। नवरात्र संपल्यानंतर या ठिकाणी कोणताही पुजारी सायंकाळी 7 नंतर या मंदिरावर मुक्काम करू शकत नाही। अनेक पुजाऱ्यांना माता साक्षात दर्शन दिल्याचे तर काही पुजाऱ्यांनी संपूर्ण मंदिर हे हलताना पाहिल्याचे सांगण्यात येते। या ठिकाणी नवरात्रात 1 ते 3 लाख भाविक भक्तांची दर्शनाकरिता अफाट गर्दी असते। या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते। या ठिकाणामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी मनोरंजनासाठी अनेक खेळण्यांची दुकाने यात्रेत सजवलेली असतात। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, बार्शीटाकळी। रुद्रायणी संस्थानचा अध्यक्ष मी 2021 मध्ये अध्यक्ष झालेला। याच्या पहिले माझे वडील 25 ते 30 वर्ष माझे वडील होते। आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर हजारो वर्षाचं आहे। हे तर कोणी सांगू शकत नाही की याची स्थापना कधी झाली। मातेचे हे हजारो वर्ष म्हणजे भगवद्गीतेत तिचं नाव आहे। आणि की बुवा इथं रामचंद्र प्रभू हिच्या दर्शनाला आलते आणि दर्शनाले रामचंद्र प्रभू आल्याच्यानं तिथे कमळाची फुलं निघालेल्या ना खाली तळ्यामध्ये, हे ते त्याचं एक प्रतीक म्हणून सध्या तिचं तिथे पादुका आहेत। आणि एक भव्य एक स्मारक इथं होतं। एक पहिल्यापासून बी असं आहे की एक चमत्कारिक माता आहे की हे कितीतरी लोकांना नवसाले पावणारी आहे। त्याच्यामुळे भयानक लोक इथं येतात, भरपूर लोक इथं तिचा आशीर्वाद घेऊन जातात। आणि इथं हजारो भक्त येतात। आणि शनिवार रविवार असे मागचे जे दिवस असतात या दिवशी तर इतकी अलोट गर्दी असते की खूपच गर्दी असते। आणि हिचा महिमा म्हणजे असं सांगितलेलं आहे की बुवा इथं हे पार्वतीचा अवतार आहे। जे रामचंद्र प्रभू दर्शनाला आलते, पार्वती म्हणून तिच्या दर्शनाला आलते। मग त्यावेळेस तिनं आशीर्वाद दिला होता की बुवा मी इथं स्थायिक झालेली आहे, आता सगळे भक्तगण इथंच दर्शनाला येतील। म्हणून हे मंदिर हे हजारो वर्षापासून भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की बुवा हे हजारो वर्षाच्या पहिलं आहे आणि हे कोणी सांगू शकत नाही। आणि हे बांधकाम काहीच नव्हतं पहिले, हे नंतर आता माझे वडील अध्यक्ष झाले प्रल्हादरावजी गोविंदराव आखोत, त्यांनी हे सगळी प्रगती केली। इथं नाहीतर इथं वाघ आहेत, हरिण आहेत, डुकर समजा सर्व जनावर इथून बसत, इथं लोक यायची इथे भीती लागत जाय। आता इथं काही नाही, असं सर्व मस्त सगळं निर्मळ झालं, सगळं दर्शन करतात, लोक शांततेने दर्शन करतात आणि सगळ्या भक्ताला ते पावते। धन्यवाद।